हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे. यूज ऑफ हॅव, हॅज, हॅड इन सेंटेन्सेस. हॅव आपण कधी यूज करतो सेंटेन्समध्ये? तर कुठल्याही सब्जेक्टच्या प्लुरल नाऊनसोबत आपण काय करतो? हॅव यूज करतो. आय, यू, वी, दे ऑर एनी प्लुरल नाऊन. हॅज कधी यूज करतो? ही, शी, इट ऑर एनी सिंग्युलर नाऊन. जर कुठलाही सब्जेक्ट असेल सिंग्युलर नाऊनमध्ये तर आपण तेव्हा काय करतो? हॅज यूज करतो. हॅड आपण कधी यूज करतो? तर एखादी क्रिया करून पूर्ण झाली असेल आणि तिथे कुठलाही सब्जेक्ट असेल तर आपण तेव्हा काय करतो? हॅड यूज करतो. फॉर एक्झाम्पल्स, वी डॅश न्यू बुक्स. तर इथे काय येणार? वी हॅव न्यू बुक्स. दे डॅश मोर वर्क टू डू. त्यांच्याकडं खूप काम आहे करण्यासारखं. तर असं सांगायचं असेल तर दे हा पण प्लुरल फॉर्म आहे, त्यामुळे आपण काय करतो? हॅव यूज करतो. दे हॅव. नेक्स्ट, ही डॅश न्यू फ्रेंड. त्याला एक नवीन फ्रेंड आहे असं सांगायचं असेल तर ही हॅज न्यू फ्रेंड. शी डॅश फिल्ड द बॉटल. इथं फिल्ड हे काय आहे? पास्ट टेन्समधला फॉर्म आहे, तर आपण तिथे काय करू शकतो? हॅड हे यूज करू शकतो. शी हॅड फिल्ड द बॉटल. इट डॅश 4 टाईप्स. म्हणजे त्याचे 4 टाईप्स आहेत असं आपल्याला सांगायचं आहे, तर इटच्या पुढं आपण हॅज घेतो. इट हॅज 4 टाईप्स. आय डॅश अ गुड टाईम. म्हणजे मला असं सांगायचं होतं की मी जो घालवलेला वेळ आहे तो चांगला वेळ होता, तर इथे आय हॅड अ गुड टाईम. आय डॅश अ गुड आयडिया. मला एक छान आयडिया सुचली किंवा माझ्याकडे एक छान आयडिया आहे असं सांगायचं असेल तर आय हॅव अ गुड आयडिया. यू डॅश अ न्यू कार. म्हणजे तुझ्याकडे एक नवीन कार आहे असं सांगायचं असेल तर यू हॅव अ न्यू कार. ही डॅश रीच्ड येस्टरडे. तो काल पोहोचला असं आपल्याला सांगायचं आहे, तर तिथे काय होणार आहे? पास्ट टेन्सची क्रिया आहे, त्यामुळे आपण तिथं हॅड यूज करणार आहे. ही हॅड रीच्ड येस्टरडे. आय डॅश फिनिश्ड माय वर्क नाऊ. म्हणजे मी माझं काम आत्ताच पूर्ण केलं आहे. मग आत्ताच पूर्ण केलं आहे तर इथे काय येणार? आय हॅव फिनिश्ड माय वर्क नाऊ. रीना डॅश गुड सेन्स ऑफ ह्युमर. रीनाला चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे हे सांगायचं असेल तर रीना हॅज गुड सेन्स ऑफ ह्युमर. तर स्टुडंट्स, अशाच प्रकारच्या नवीन नवीन एक्सरसाइजेस जर तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.